सुप्रभात मित्रांनो, आपण आलो आहोत स्ट्रॉबेरी किंगला आणि मी तुम्हाला दिसण्याचे खूप ओली झाली आणखी मी स्विमिंग पूलमध्ये गेली होती त्या छोट्याशा. इथे रित्वीची व्लॉगिंग चालू आहे. जा जा रित्वी, जा पाण्यात, त्याला घेऊन जा. नको, चल चल. मला पहिलेच थंडी वाजते. रित्वी चालली आहे स्विमिंग पूलला. रित्वी व्लॉग करत पाण्यात जाणार आहे. रित्वी गेली आहे, इथे बट्टू गेलाय. सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. इथे ब्रेकफास्टचा काय नक्की सीन बघायला आलेलो आणि इथल्या सिक्युरिटीने मस्त गाडी धुवून ठेवली आहे, कारण गाडी खूप खराब झालेली. मी बराच टाईम धुतली नव्हती. माझी आंघोळ वगैरे सर्वच बाकी आहे, कारण रात्री 2 वाजता झोपलो आहे एडिटिंग करून आणि 1 तास एक्सपोर्टला लागणार होता म्हणून झोपून गेलो, मरो बोललो आणि आता अपलोडला लावलं आहे व्हिडिओ. सो आय थिंक 10-10:30पर्यंत लाईव्ह व्हायला पाहिजे. आता 9:15 झाले आहेत. शीतलला बसवलं आहे शॉर्ट्स एडिट करायला, छोटी रील एडिट करायला आणि बाकी आता रित्वी वगैरे मस्त पाण्यामध्ये. रित्वी, बट्टू आणि केऊ गेलेले पाण्यामध्ये त्यांचं, कारण थंडी खूप आहे त्याच्यात पण गेलेले ते. आणि चलो आता मी आवरून घेतो, आंघोळ वगैरे करतो, नाश्ता वगैरे करतो आणि आपण आज तापोळा साईडला जाणार आहे. वाटेत आता एक काहीतरी नवीन गोष्ट, काहीतरी एक्सायटिंग चालू झालं आहे. त्यासाठी आता हा व्हिडिओ तुम्हाला हळूहळू कळेलच काय एक्सायटिंग आहे. आणि तापोळ्याला मिनी काश्मीर म्हणून ओळखलं जातं. सो आपण तापोळा एक्सप्लोअर करणार आणि सगळ्यात आधी यांच्या प्रॉपर्टीत ज्या स्ट्रॉबेरीज आहेत त्या आपण काढून खायला जाणार आहे आणि ते काय कसं शेती करतात, काय करतात, म्हणजे ही स्ट्रॉबेरीची ते एक्सपिरियन्स थोडं आपण त्यांच्याकडून विचारणार आहे. ते किती काळाने येते स्ट्रॉबेरी, काय येते. सो चलो आता नाश्ता करायला चाललो आहे सर्व गँग. इथे आता आपला नाश्ता आला आहे. पोहे, वॉटरमेलन आणि पराठे आहेत. पराठा मस्त नाश्ता करून झाला आहे. खेळतात हे लोक आणि वरती शीतल एडिट करते छोटा व्हिडिओ रील. सो अपलोड करतो आता आणि आम्ही निघू. आता आमची सवारी चालली आहे स्ट्रॉबेरीच्या शेतात. आई चला दाखवा. आई तुमचं नाव काय? आमचं नाव शांताबाई. शांताबाई. अरे बाबा पकड. जा जा, पकड बिकड काय नाही. त्या पुढच्या दगडावर पाहिजे. आई काय काय इथे लावलेलं आहे तुम्ही? इथं भाजी लावले. कोणत्या कोणत्या? बुरकुले, कोबी, फुलकोबी, इष्टावली, अजून लसूण पण. हा कांदा आहे ना, लसूण आहे. लसूण आहे. अच्छा. या एका शेतात यांनी बरंच काही लावलंय, बरंच काही. हे बघा इथे पावटे आहेत. सांभाळून चाला, मध्ये पाय नका दे. हा द्या ना. कशा द्याल आई? आईने काढून दिलेत आता रित्वीला. कसे दिलेत? 250 रुपये 1 किलो. 250 रुपये किलोनी देतात हे स्ट्रॉबेरी आम्हाला. चष्मा पण खाते. तुम्ही महाबळेश्वर कडून पाचगणीकडे निघाले की वेण्णा लेक सोडल्यावर एक 5 मिनिटात राईट टर्न तुम्हाला मारावा लागेल. जर तुम्हाला पण माझ्यासारखी यांच्या फार्ममध्ये म्हणजे यांच्या शेतातली छान गोड एकदम मस्त स्ट्रॉबेरी खायची असेल त्यासाठी, तर बाबा तुमचा नंबर काय? 70 66 57 41 80. त्यामुळे तुम्ही बाबांना कॉन्टॅक्ट करू शकता. बाबांचा हा नंबर आहे आणि ही स्ट्रॉबेरी तुम्हालाही मिळेल. आणि खरंच खूप चांगलं. याला फवारणी वगैरे आपण मारतो का, कसं असतं?
आता नाही लागत, म्हणजे बऱ्यापैकी ऑर्गॅनिक आहे सगळं. सो तुम्ही येऊ शकता. इथे ब्रोकोली आहे. चला आतमध्ये अजून मोठे आहेत. ब्रोकोली ही कोबी सारखीच प्रकार आहे. आणि इथे स्ट्रॉबेरी. म्हणजे हा जो शेत आहे ना, हा मल्टीपर्पज आहे. याच्यामध्ये कितीतरी भाज्या, वेगवेगळ्या व्हरायटीच्या भाज्या लावल्या त्यांनी. भाई केवढी मोठी ब्रोकोली आहे बघा, केवढी मोठी. रित्वी दाखव ब्रोकोली केवढी आहे. हे बघा रित्वीची साईज आणि ब्रोकोलीची साईज. मस्त. आईंचा आता फोटो काढलाय. आणि यांच्याकडे आई किती भाज्या आहेत, कोणत्या कोणत्या भाज्या आहेत? 4-5 भाज्या आहेत. बिलकुल आहे, कोबी आहे, परत पावटा आहे, फुलकोबी आहे, इस्टावरे आहे, ब्रोकोली आहे, पर्पल कोबी आहे आणि ही ब्रोकोली आहे. ही बिलकुल आहे. त्यामुळे इथे सगळ्या प्रकारचे, म्हणजे बऱ्याच प्रकारच्या भाज्या आहेत. स्ट्रॉबेरी आहे, फ्रेश स्ट्रॉबेरी. आणि मस्त. तुम्ही बाबांना कॉल करू शकता, ते तुम्हाला गाईड करतील कसं यायचं. आणि बाय द वे, हे जे माझ्या मागे प्रॉपर्टी आहे स्ट्रॉबेरी किंग, त्यांच्याच परिसरातलं हे सर्व आहे. सो तुम्ही इथे नक्की या. इथे भोपळा पण आहे आणि हा सफेद भोपळा पण आहे. फुल बघा किती छान आहे, म्हणजे एकदम नकली असल्यासारखंच वाटतंय. खोटी फुलाचं तसंच वाटतं. भारी आहे ना. दाबू नको. ते काय रे तुझ्या हातात? चोर. स्ट्रॉबेरी. मी आहे आता महाबळेश्वरच्या. इथे माझ्या मागे स्ट्रॉबेरी फार्म रिसॉर्ट आहे, यांचीच प्रॉपर्टी आहे ती. आणि त्यांच्या स्ट्रॉबेरी फार्ममध्ये आलो आहे आता मी. जसं यांच्या प्रॉपर्टीचं नाव आहे स्ट्रॉबेरी किंग रिसॉर्ट, तसंच यांच्या प्रॉपर्टीमध्ये स्ट्रॉबेरीचं फार्म आहे. सो आपण त्यांच्याकडून जरा स्ट्रॉबेरीबद्दल माहिती घेऊया. सर तुमचं नाव काय? माझं नाव सतीश डोईफोडे. यांचं सतीश डोईफोडे नाव आहे, महाबळेश्वरमधले. आणि जी स्ट्रॉबेरी आहे ते रोप जे असतं त्यापासून पूर्णपणे आपल्याला त्याचं उत्पादन, म्हणजे पीक येईपर्यंत किती वेळ जातो एक अंदाजे? पूर्ण सुरुवातीपासून माहिती सांगतो तुम्हाला. सुरुवातीला हे प्लॅन्ट आहे मेमध्ये, एप्रिल मेच्या सीझनमध्ये अमेरिकेवरून, म्हणजे बाहेरच्या देशातून सोसायटी मागवती. सोसायटी करून आम्ही शेतकरी खरेदी करून ते प्लॅन, जिथे पावसाचा प्रभाव कमी आहे, म्हणजे महाबळेश्वरला जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरला भरपूर पाऊस असतो, त्यामुळे ते सगळे आलेले प्लॅन्ट आहे. ते कमी पाऊस असेल, म्हणजे वाई, सातारा, हे वाई वगैरे, वाईच्या परिसरात किंवा मेढा परिसरात सगळीकडे लावून त्यानंतर ती लावली जाते. त्यानंतर लावल्यानंतर मग ती सप्टेंबरला त्याचं हे जसं आहे ते जसं फळ निघतंय तसंच ते वेली निघतात. वेली हे करून ते आपण झाड पकडतो, म्हणजे पिशवीमध्ये झाड थैली तयार करून ते भरून घेतो. आणि ती पिशवी ती सप्टेंबरपर्यंत ते तिकडं तयार होतं. सप्टेंबर नंतर मग इकडे आणून ती इथे आणून लावली. हे बेड तयार करतो. बेड तयार करून पाईपलाईन टाकून त्याच्यानंतर मग ते करा, पाईपलाईन टाकून मग ते सप्टेंबरला एंडिंगपर्यंत लावतो. सप्टेंबरला लावल्यानंतर 1 ते 1.5 महिन्याच्या प्रोसेसमध्ये तयार होते, म्हणजे नोव्हेंबर एंडिंग किंवा डिसेंबरला चालू होते. डिसेंबर ते मार्चपर्यंत हे स्ट्रॉबेरीचं इकडे सीझन असतं. पण मग आपल्याकडे बऱ्याचदा पूर्ण वर्षभर स्ट्रॉबेरी मिळते, मग ती बाहेरून येते का? इथे महाबळेश्वर जसं जसं लावली जाते, आता कोण सप्टेंबरला लावतो, कोण डिसेंबरला लावतो, कोण नोव्हेंबरला लावतो. त्याचे स्ट्रॉबेरी लावेल तसे त्याच्या पुढे 6 महिने चालते. अच्छा, म्हणजे इथून पुढे महाबळेश्वरचा, म्हणजे हे एकदा रोप लावलं की अंदाजे फार 6 महिन्यांपर्यंत ते आपल्याला पीक देतं. 1 दिवसात पीक देऊन येतं, म्हणजे 15 दिवसात, सॉरी 1.5 महिन्यानं चालू झालं की 1 दिवस निघते. मग 1 दिवसात काढलं तरी चालतं. आणि जर आपल्याला जास्त तयार करायचं ते 3 दिवसात काढायला लागते. अच्छा, हे फळ आहे ना, फळ जर जास्त तयार हवा असेल, लाल हवा असेल तर ते 3 दिवसाने काढले जाते. अच्छा, म्हणजे 3 दिवसामध्ये फळ येत राहतात परत. म्हणजे हे फळ आले ना, बाकी हे प्रोसेस जसं की हे बघा, तुम्हाला इथे दाखवते मी. थोडं खाली कर शीतल. हे बघा इथे फळ आलेले आहेत ऑलरेडी. पहिलं फूल येतं, फुलानंतर हे असं फळ येतं. अच्छा, थोडं नंतर मग थोडं हे होतं. आता हे फळ तयार आहे, म्हणजे एका वेळेला 10 ते 15 फळं एका झाडाला लागून राहतात. अच्छा, आता आपली जी रेडी फळ आहे, मग फळ आता फुलापासून, म्हणजे पहिलं त्याचं फुलापासून तर फळापर्यंत ते 15 दिवसाची प्रोसेस, एक 15 दिवसाची प्रोसेस आहे. ती लागून फुलं येत राहतात. बरोबर. आता हे काढलं की दुसरं फळ शेजारचं हे फळ आता तयार झाले, 3 दिवसात तयार होईल.
अच्छा ते म्हणजे अच्छा मोठा पण होईल आणि तयार होऊन 3 बरोबर. दिवसात तयार होऊन जातं. बरं 3 दिवसाचं त्याचं लाईफ आहे म्हणजे बाहेरच्या क्लायमेटमध्ये. अच्छा फ्रीजमध्ये ते 15 दिवसाचं क्लायमेट आहे. अच्छा चालू शकतं. म्हणजे स्ट्रॉबेरी आपण जर नॉर्मल नेचरमध्ये बाहेर ठेवली या वातावरणात तर एक 3 दिवस टिकू शकते फार फार आणि फ्रीजमध्ये ठेवली तर 15 दिवस 15 दिवस ठेवा. टिकते ती. हो. बाकी सर छान वाटलं ओके. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद खूप खूप आभार. आता निघालोय प्रॉपर्टीवरून तापोळा साईडला. तापोळा साईडला एक विज्ञानगड म्हणून एक नवीन चालू झालंय. खूपच भारी एक गोष्ट आहे जी तुम्हाला आता कळेलच, आता दिसेलच. सो ते आणि तापोळा लेक वगैरे, कारण तिकडे मी कधीच नाही गेलो आहे. तापोळ्याला मिनी काश्मीर बोलतात. सो आपण ते सर्व एक्सप्लोअर करू. पण हे जे महाबळेश्वरचे रस्ते आहेत इतके खराब आहेत ना, म्हणजे इतका पर्यटन इतका टुरिझम असून सुद्धा ही जी रोडची हालत आहे म्हणजे एकदम वाईट. खूपच खराब रस्ते आहेत. असं पण नाही की एक छोटासा पॅच खराब आहे वगैरे, असं नाही, कंटिन्यूस खराब आहेत. मस्त शेतातून घेतलेल्या स्ट्रॉबेरीज खातोय आता आपण. मित्रांनो आपण तापोळ्याला पोहोचलोय आणि समोर व्ह्यू बघा. या रोडमधून कसलं भारी वाटतंय. मस्त बोट वगैरे या तापोळा लेकमध्ये चालू आहेत. मी तर जाणार सगळीकडे मजा करणार. याला काही नेणार नाहीये आम्ही. जास्तच पुढपर्यंत आलो आम्ही. इथे पार्किंग नाहीये. सो चलो रिटर्न. गाडीची पार्किंग बघा कुठे. आता तापोळ्याला इथे कार पार्क केली आहे आणि इथून आपण तिकीट काढू शकतो. एक चांगले रेट फिक्स वगैरे, त्यामुळे आपल्याला काय असा वेगळा त्रास नसतो. आणि इथे हा सगळ्यात बेस्ट प्लॅन आहे यांचा, शिवसागर दर्शन 45 मिनिटाचा, ज्याचे 1000 रुपये पर म्हणजे 1000 रुपये का बोटचे चार्जेस आहेत, ज्यात आपण मॅक्झिमम किती असतात आपण जास्तीत जास्त लोक 12 लोक नेऊ शकतो. नाही या पैशांमध्ये 7 लोक 1198 7 लोकांसाठी. ठीक आहे. आणि जर तुमच्याकडे 4 लोकांचा ग्रुप असेल तर पॉवर स्पीड बोटचा पण ऑप्शन आहे, ज्याचे 2000 रुपये होतात ना. अच्छा पॉवर बोटला गेलं तर 4956. अच्छा. सो इथे मल्टिपल रेट्स आहे त्यांचे, चेक करू शकता. आपले टोटल 1298 रुपये झालेत. इथे पण ही फेरी आहे तापोळ्याला आणि इथे याच्या मागे एकदम भला मोठा केबल सस्पेन्शन ब्रिज बनतोय आणि खूप भारी दिसत होता तो. सो कुठे जाते माहीत नाही मला, विचारतो. हाय रित्वी. ही जी बोट आहे ही तिकडे जाते त्या साईडच्या. ह्याला नाव काय? गाडवली. हे तापोळा, गाडवली तिकडे समोर आपटी. अच्छा. सातारला जाणार, हां हे महाबळेश्वरला जाणार. हां अच्छा. हा जो माझ्या मागे रोड आहे, ॲक्च्युली मी या रोडने गेलो आहे इथून साताऱ्याला, बट पूर्ण रोडने जाऊ शकतो. पण इकडून आपल्याला खेडला कोकणात जाता येतं, पण त्यासाठी ही बोट घ्यायची, तिकडच्या गावात जायचं, तिथून एक 3-4 तासाची जर्नी. आता तापोळा लेकमध्ये मस्त विहार चालू आहे आमचा. इथे हे पण चालली आहे, आपली पण बोट चालली आहे. आणि ती जी जेट्टी दाखवलेली तिथून त्या बोटने इथे येतं. आणि तो मागे ब्रिज जो बनतोय आता नवीन.
थोडं पुढे येऊन आता आम्ही थांबलेलो, ड्रोन वगैरे उडवला आहे. कसे वाटले हे ड्रोनचे शॉट कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता तापोळा लेक एक्सप्लोअर करून झाला आहे आपला, म्हणजे आता झाला नाही आहे, आता रिटर्न जर्नी स्टार्ट झाली आपली. आता इथून रिटर्न एक नवीन आत्ता जस्ट न्यूली लॉन्च्ड एक काहीतरी भन्नाट गोष्ट चालू झाली आहे. आता ते आम्ही व्हिजिट करणार आहे आणि त्याच्यानंतरचा अजून प्लॅन नाही आहे, ठरवूया, कळेलच तुम्हाला. पण काहीतरी भन्नाट, काहीतरी वेगळं, काहीतरी युनिक तर आपण करूच. कारण नॉर्मल टुरिस्ट प्लेसला जायला मला नाही आवडत, म्हणून वेण्णा लेक स्किप केलं. कारण इतके वर्ष येतो आहे वेण्णा लेक, तेच नाही. हां, फक्त नॉर्मल टुरिस्ट प्लेसपैकी महाबळेश्वर मंदिरात तेवढं जाईन आणि अजून काहीतरी वेगळ्या युनिक गोष्टीच मी या ट्रिपमध्ये एक्सप्लोअर करणार आहे. सो चलो. इथे मस्त बोटिंग करून आलो आहे आणि इथेच समोर हॉटेल रिव्हरिया आणि मस्त लेक व्ह्यू आहे इथे सिटिंगच्या ठिकाणावरून. त्यामुळे चलो इथे मस्त आता जेवूया. ॲक्च्युली बोटमध्ये थोडं स्नॅक्स वगैरे खाल्लेले, त्यामुळे भूक नाही आहे, जेवूया आता. इथे या मस्त व्ह्यूमध्ये आता आपलं छान जेवण आलं आहे. चिकन आणि यांच्यासाठी व्हेज, कारण आज गुरुवार आहे आणि आपण कधी काही खातो. नरम पीस देऊ. काय होतं तुला? या माणसाला बटर चिकन हवं होतं, याला कोणी बटर चिकन नाही दिले. हे एक काम कर ना, ते बटर पनीर आहे, खातो ना. इथे चिकन मालवणीमध्ये रस्सा प्लस सुका असं 2 कॉम्बिनेशन येतं. सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे या व्ह्यूला एन्जॉय करत इथे जेवायला मिळणं. जेवून झालं आता आणि चलो आता एक जी मी म्हणतोय तुम्हाला मगापासून, एक छान लोकेशनला आपण जाणार आहे. काहीतरी युनिक अशी जागा आहे आणि आत्ताच रिसेंटलीच चालू झाली आहे, तिकडे जाऊया. चलो लेट्स गो. हा जो रस्ता आहे हा खूपच क्रेझी रोड आहे, खूप भारी. म्हणजे माझ्यासाठी पर्सनली महाबळेश्वरवरून तापोळा येणं म्हणजे बोट राईड वगैरे नो डाऊट ते सगळं भारीच होतं, खूप भारी एक्सपिरियन्स. पण ड्रायव्हिंग प्लेजरसाठी जर तुम्ही कार इंथुझियास्ट असाल, म्हणजे तुम्ही बाईक इंथुझियास्ट, कार इंथुझियास्ट, तर एकदम परफेक्ट जागा आहे ही. महाबळेश्वरवरून तापोळ्याला या जो रोड आहे आणि जे त्याला कर्व्स आहेत आणि जो चढ उतार, भाई क्रेझी फुल मजा आली. आणि इथून आता व्ह्यू बघा, फुल भारी. हा सगळा तापोळ्याचा बॅकवॉटर आहे आणि आपण तिकडे एकदम पुढे गेलेलो, तिथे ब्रिज दिसत असेल इन केस तुम्हाला तर. सो भाई मस्त हा एक व्ह्यू पॉईंट आहे, छान, खूप भारी. आता गाडी चालवायला कोणी असतं तर मस्त इथे ड्रोन शॉट घेतला असता, रोडचा गाडी जाताना भारी आला असता. बट जे आहे ते सुद्धा एकदम अप्रतिम कडक. आणि हे बघा इथे माकडं आपली वरती बसली आहेत, मजा करतायत. अरे माकडांनो, मित्रांनो आपण फायनली आपल्या सेकंड प्रॉपर्टी म्हणजे आर्क व्हॅली रिसॉर्टला पोहोचलेलो आहोत. जस्ट कार पार्क केली आहे आणि आता चेक इनची प्रोसेस चालू करू. ही प्रॉपर्टी जे मॅप्रो गार्डन आहे तिथून फक्त 5 मिनिटांवर आणि 1.2 किलोमीटर समथिंग होती. सो आलो आहे आम्ही आणि आत्ता जस्ट इथे पॅरामोटरिंग चाललेली, पॅरामोटरिंग होताना दिसत होतं. सो मी रन ऑफ कच्छला केलेलं पॅरामोटरिंग, खूप भारी वाटलेलं. आणि कदाचित उद्या मी पॅराग्लायडिंग करणार आहे, कारण म्हटलं पॅराग्लायडिंगची मला भीती अजून गेली नाही आहे. मी पॅरामोटरिंग केलं, बट आता पॅराग्लायडिंग करूया उद्या आपण. सो ते उद्याचा प्लॅन आहे. आत्ता तरी आपण चेक इन करूया, बघूया आपली रूम कोणती आहे, काय कसं काय. इथे प्रॉपर्टीमध्ये डॉक्युमेंट वगैरे देऊन झालं आहे आणि चलो आता मी जिथे आर्क व्हॅलीला आलो आहे त्याचा बाथरूम बघा, म्हणजे इतका मोठा. हा बघा केवढा मोठा बाथरूम आहे आणि ही स्वीट रूम आहे, त्यामुळे इथेही प्लस इथेही
ही आपली रूम नाही आहे, माझी खाली आहे आणि यांचंच याच रूमला इथे कनेक्टेड आता तुम्हाला आपली रूम टूर देतो. ही रूम दोन्ही रूम सेमच आहेत. चला, इथे ऑलरेडी पसारा मांडलेला आहे, सामान ठेवलं इथे. आणि इथे हे बघा, इथेही सामान ऑलरेडी आलेलं आहे, कसाही खराब करून टाकलेली आहे. ही आपली रूम आहे, छान मस्त. आणि इथलं नाईस गेस्चर अजून म्हणजे इथे लेस बिस्किट वगैरे पण ठेवलं आहे यांनी. आणि हे सुद्धा आहे, टॉयलेटरीज वगैरे आहेत आणि टॉयलेट पण एकदम नीट अँड क्लीन, स्वच्छ मस्त आहे टॉयलेट. आणि टॉयलेटरीज वगैरे पण आहेत. सो आता आजचं प्लॅनिंग, आता आपलं चेक इन वगैरे झालं आहे, थोडंसं रिलॅक्स करत होते आणि आता निघूया मॅप्रो गार्डन आणि इथे आजूबाजूला जरा टाइमपास करू. सो चलो, पार्टी मोड ॲक्टिवेटेड. माझ्याकडे लाईट आहे. ऍक्च्युली ही RGB लाईट खाली करून ठेवतो, कारण कधी लाईट वगैरे काही प्रॉब्लेम झाला पॉवरफुल लाईट त्यासाठी. मॅप्रो गार्डनच्या समोर एक्झॅक्ट इथे आता गाडी लावली आहे. फन टाऊन आहे त्याच्यासमोर आणि इथेच समोरच मॅप्रो गार्डन आहे, एक्झॅक्ट बाजूला. ज्यांना मॅप्रो गार्डन काय माहीत असेल त्यांच्यासाठी ठीक आहे, अदरवाईज मॅप्रो कंपनी आहे तिने ही जागा, एक सर्टन जागा त्यांची आहे आणि तिथे मल्टिपल गोष्टी आहेत. म्हणजे त्यांचे सगळे प्रोडक्ट्स असतात, त्यातले काही प्रोडक्ट तुम्हाला फ्रीमध्ये टेस्ट करता येतात. आणि यांचे मॅप्रोचे जेवढे प्रोडक्ट आहेत सगळे इथे अवेलेबल असतात, तुम्ही परचेस करू शकता. इथे मागे रेस्टॉरंट आहे आणि इथे पुढे ना एक छान त्यांनी गार्डन वगैरे डेकोरेट केलं आहे. सो चिल मारण्यासाठी तुमच्यासाठी एकदम परफेक्ट ठिकाण आहे हे. त्यामुळे आत्ता पण आम्ही संध्याकाळी चिल मारायला आलो इथे. आणि इथे खाकरा फॅक्टरी वगैरे चालू केली, आधी नव्हती, हे नंतर केलं आहे. हळूहळू त्यांनी एक एक गोष्टी वाढवत गेले. हे बघा, इथून असं चालू होतं आणि इथे आपण शॉपिंग करायची, म्हणजे कार्ड घ्यायची, शॉपिंग करायची. इट्स लाईक शॉपिंग मॉल, बट तुम्हाला इथे असं फ्रीमध्ये टेस्टिंग करायला मिळते प्रत्येक गोष्टीची. सो मल्टिपल फ्लेवर्स, मल्टिपल गोष्टी असतात, टेस्ट करू शकता तुम्ही फ्रीमध्ये. हा शॉपिंग एरिया. आता इथून आपण खाली आलो आणि इथे हा एक रेस्टॉरंट आणि मगाशी मी जो तुम्हाला दाखवला तो, आणि हा गार्डन, आणि आय थिंक याच्या खाली पण एक गार्डन आहे. सो असा काही ॲम्बियन्स आहे आणि खूप मस्त आहे, म्हणजे ॲम्बियन्स वाईज एक नंबर फील येतं. छान संध्याकाळी वगैरे राऊंड मारायला एक नंबर जागा आहे. म्हणजे तसं तर कधीही या, बट जनरली संध्याकाळचं एक छान वाईब येते. बरीचशी शॉपिंग वगैरे टाईमपास करून झाल्यानंतर फायनली आत्ता आलो आहे डॅशिंग कारसाठी.
आणि ऋत्वीची एक्साइटमेंट नेक्स्ट लेवल. हीच घेऊन आली. इथे पार्किंग केलं आहे त्याच्या बाजूलाच होतं. सो चलो 200 रुपये एका गाडीचे आहेत. 3 गाड्या घेतल्या आहेत. आम्ही 7 जण आहे. म्हणजे एकाला कोणातरी थांबावं लागेल. 6 जण बसू शकतो. थांब. ऋत्वी कुठे चालली? चल ऋत्वी. गाडी 3 गाडी बस. हाय ऋत्वी. मॅप्रो आणि आर्क व्हॅलीच्या मध्ये एक आता प्युअर व्हेज हॉटेल लागलं आहे. ॲक्च्युली भूक नाही आहे. एवढं काय खाणं चालू आहे. थोडं प्लस जेवलो पण होतो उशिरा 3 वाजता. त्यामुळे आता जेवूया आणि आत्ता फक्त दाल खिचडी वगैरे खाऊ. दॅट्स इट. एकदम सॉर्टेड जेवण, दाल खिचडी. आणि आता आजचा स्टे म्हणजेच आर्क व्हॅली रिसॉर्टला आलो आहे आणि असलं भारी वाटतं आहे बघा. ॲक्च्युली आता रात्र झाली आहे. त्यांनी सर्व लाईट बंद केलेल्या. बरंच वाजलं आता झोपायची वेळ आली. बट त्यांना जरा रिक्वेस्ट केली. म्हटलं लाईट लावा, मस्त ड्रोन शॉट उडवतो. त्यांना पण उपयोगाला येईल. सो लावायला गेलेत आता. तर बघा आपल्या रूम्स किती भारी दिसत आहेत. ही आणि ही आपली रूम आहे. बाय द वे आजचा हा व्लॉग आता मी इथेच एंड करतो आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इथे ॲक्च्युली वायफायचा थोडा प्रॉब्लेम आहे. स्पीड नाही आहे. सो अपलोड होईल नाही होईल मला माहीत नाही. ट्राय तर करेन मी माझ्या परीने बेस्ट द्यायचं. बघूया. सो बट तुम्हाला डेली व्लॉग्स येत राहतील. सो स्टे ट्यून.